सरोज जैर आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, कसं पाहता एकंदरीतच आज शपथ घेतलेली आहे, राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत सुनेत्राताई वहिनी. एकीकडे पती गेल्याचं दुःख, दुसरीकडे राज्याची उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी, आणि ताई आज ही जबाबदारी पार पडतील, काय म्हणाल? खरं तर साश्रू नयनांनी आज वहिनींनी शपथ घेतलेली आहे. आपण त्यांचे चेहऱ्याचे हावभाव बघाल तर एकीकडे कपाळाचं कुंकू गमावलेली जी महिला असते तिचं दुःख, आणि दुसरीकडे या संपूर्ण महाराष्ट्र परिवाराची, राष्ट्रवादी परिवाराची जबाबदारी आज त्यांनी आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव स्वीकारलेली आहे. मी वहिनींना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि दादांच्या कामाप्रमाणे नक्कीच वहिनी काम करतील अशी पूर्ण खात्री मला आहे. पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, जी महत्त्वाची खाती होती, अर्थ खातं आणि जे इथं दुसरं खातं होतं ते मात्र दिलं गेलं नाही आहे. राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय? अजूनही खाते वाटपाच्या विषयी आमच्याशी कुठल्याशी आमदारांची चर्चा नाही आहे. या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री जे खाते राष्ट्रवादीकडे होते तेच राष्ट्रवादीकडे ठेवतील अशी अपेक्षा आहे. आणि पुढे सर्व पक्षातले सर्व ज्येष्ठ व्यक्ती, हे सर्व ज्येष्ठ नेते हा पुढचा निर्णय घेतील आणि त्या दिशेने पक्ष मार्गक्रमण करेल. विलिनीकरण होणार आहे दोन्ही राष्ट्रवादीचं, कारण त्याबद्दलची चर्चा होत होती आणि 12 तारखेला एक बैठक सुद्धा होणार होती अशी माहिती मिळते सूत्रांकडून. पण त्यापूर्वी शपथविधी झाला. हा शपथविधी करण्यासाठी इतकी घाई का, अशी चर्चा पण या निमित्ताने रंगते. याला कुठेतरी पूर्णविराम लागेल असं वाटतंय? पूर्णविराम मला असं वाटतं आज वहिनींच्या शपथविधीच्या निमित्ताने लागलेला आहे. दोन पक्ष हे वेगळे आहेत आणि दोन्ही पक्षांचं विलिनीकरण करण्यासाठी एक जी काही टेक्निकल प्रोसेस करावी लागते, ती प्रोसेस पुढे करायची नाही करायची हा संपूर्ण अधिकार हा सुनेत्रा वहिनी आणि पवार कुटुंबाचा आहे. त्यामुळे त्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं हे मला योग्य वाटत नाही. पुढचा जो काही निर्णय आहे तो पवार कुटुंबाने एकत्र बसून घ्यावा आणि जो काही शेवटी आमच्या पक्षाच्या नेत्या म्हणून आज आम्ही सुनेत्रा वहिनींना जबाबदारी दिलेली आहे. वहिनी जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. पण आता ताईंना उपमुख्यमंत्रीपद दिलंय, त्यामुळे महिला देखील तितक्याच सबलीकरणानं आणि सक्षमीकरणानं पुढे जातील असा एक संदेश जो आहे तो या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात जातोय. हेच तर वैशिष्ट्य आहे आमच्या अजितदादांचं. जाता जाता सुद्धा महिलांना चांगला मान सन्मान ते देऊन गेलेले आहे वहिनींच्या रूपाने. आज ते नसल्यामुळे ती पोकळी भरून काढण्याचं काम हे स्वतःवर दुःखाचा खूप मोठा डोंगर वहिनींच्या मनावर असला तरी आज वहिनींनी सर्व कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव ही जबाबदारी घेतलेली आहे. आणि नक्कीच वहिनींचं बचत गटांचं काम जर आपण बारामतीतलं बघितलं तर दादा तर राज्यभर फिरत होते आणि मतदारसंघ बांधून ठेवायची संपूर्ण जबाबदारी ही वहिनींवर होती. आणि जर त्या बारामती तालुका बांधून ठेवू शकतात तर मला असं वाटतं की नक्कीच ह्या महाराष्ट्राची जबाबदारी आणि महिलांसाठी चांगलं काम ह्या आमच्या वहिनी अगदी जबाबदारीने आणि सक्षमपणे पार पाडतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.